सुप्रभात, शुभ सकाळ. रामकृष्ण हरी विठ्ठल. आयुष्यात माणसाने कुणाचं चांगलं जर करणं होत नसेल तर वाईटही करायचं नाही. एवढ्याच गोष्टीचं अखंड आपल्या आयुष्यावर पालन करा. कुणाला मदत नाही करता आली नका करू, परंतु दुसऱ्याला त्रास होईल असंही वागू नका. मदत नाही केली ठीक आहे, परंतु दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याचं नुकसान होईल असं आयुष्यात कधीच वागायचं नाही. एवढ्या जरी छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्ही पालन केलं, अंगीकारलं, तर आयुष्य सुकर होतं. विनाकारण कुणाचं तरी वाईट चिंतायचं, कुणाला त्रास द्यायचा, कुणाला त्रास होईल असं वागायचं, बोलायचं, उगाच कोणाच तरी द्वेष करायचा, कोणाच तरी हेवा दावा करायचा, ह्या गोष्टी गरज नाही आहे. आपलं आयुष्य जगत असताना मदत नका का करणं होईल दुसऱ्याला, पण त्रास होणार नाही असं वागायचं नाही, बोलायचं नाही, कृती करायची नाही आणि अशा गोष्टीचं समर्थनही करायचं नाही. आपलं आयुष्य जगत असताना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सहकार्य ह्या मानवतापूर्ण गोष्टी अंगीकारून आयुष्य जगत राहायचं. त्यामुळं कुणाचं वाईटही होणार नाही आणि तुम्हाला त्रासही होणार नाही. त्यामुळं कुणाचं चांगलं करणं जर नाही झालं तर वाईट तर नक्कीच करायचं नाही. जमल तेवढं आयुष्य सुकर, समाधानी, शांततेत घालवायचं. उगाच कोणाचा राग, द्वेष, हेवा दावा, निंदा, नालस्ती अशा गोष्टींमध्ये कधीच जायचं नाही. जमल तेवढं आपलं आयुष्य जगत राहायचं. जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करत राहायचं, पण वाईट कोणाचं करायचं नाही. साधं सोपं गणित आहे. त्यामुळं आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी करत राहायचं. वाईट कोणाचं कधी करायचं नाही, वाईट विचारही करायचा नाही. एवढ्या गोष्टी तुम्ही पाळल्या, आयुष्य खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. साधं सोपं आहे.